स्टॉप अँड सर्च या कारवाईमध्ये 1328 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। पाहूया सविस्तर बातमी। मागील काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात टवाळखोरांचा वाढता वावर पाहायला मिळतोय। यामध्ये मुली आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील सातत्याने समोर येत आहेत। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी सध्या शहरात स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू आहे। 28 ते 30 नोव्हेंबर या 3 दिवसाच्या कालावधीत परिमंडळ 1 आणि 2 मधील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 1328 टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या CP व्हॉट्सअपवर टवाळखोर सोनसाखळी चोरीच्या तक्रारी या देखील दाखल झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी परिमंडळचे उपायुक्त यांना कारवाईचे आदेश दिले। पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक स्टॉप अँड सर्च कारवाई करत टवाळखोरांसह ट्रिपल सीट विना नंबर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या दुचाकी चालकांना देखील ताब्यात घेण्यात आलाय आणि त्यांच्यावर पोलीस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे। उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। 3 दिवसांमध्ये तब्बल 1328 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे अन्य गुन्हेगारांना देखील चाप बसणार असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।